व्हाट वेंट रॉन्ग इन बिटवीन. तर बहुत बार मेरे को वो लग रहा है की पर्पज वेंट रॉंग. काय करणार एक्झॅक्टली हा कोर्स संपल्यानंतर किंवा हा कोर्स मला कसा हेल्पफुल होईल हे माहित नाहीये का. ह्या कोर्सनी लोकांची लाईफ बदललेली आहे पूर्ण. सगळ्या लोकांची बदलली का नाही बदलली, मी स्पष्ट सांगतो, सगळ्या लोकांची नाही बदलली. ज्यांचे पर्पज क्लिअर होते ना त्यांची 100% बदलली आहे. जे कन्सिस्टंट होते ना त्यांची 100% बदलली आहे. त्यांची गॅरंटी मी घ्यायला चालू करतो. इव्हन मी आता तेच म्हणत असतो की काही दिवसांनी तुमचे परफॉर्मन्स माझ्या समोर येतात, मी परत समन्वयाला येतो वगैरे, तेव्हा मी असं सांगत असतो की हा प्लेस होईल बघा म्हणून. ही गॅरंटेड प्लेस होणार, ही मुलगी होणार, हा मुलगा होणार. मग मी तेव्हा कशी काय गॅरंटी घेतो, कारण दिसून येतं ना, त्याच्या प्रश्नांनी दिसून येतं, त्यांच्या कन्सिस्टन्सीनी दिसून येतं. की काय बोललो पहिलं, प्रश्नांनी दिसून येतं. वेन आय गो इनसाइड अँड त्यांचे प्रश्न, ते मॅच्युरिटी वेगळ्या लेवलची असते. नुसतं जॉब नाही, जॉब कशासाठी पाहिजे, आम्हाला पण जॉब पाहिजे. एक 20 वर्षापूर्वी मी पण जॉब सर्च करायला चालू इकडे, तुम्ही पण जॉब सर्च करायला आलात. व्हॉट इज द डिफरन्स. आमच्या शाळेत असं झालंय की लिटरली आमचं असं झालं होतं, आम्हाला सर्व्हायवलसाठी जॉब पाहिजे होता. पर्पज क्लिअर होता की आम्हाला सर्व्हाइव्ह करायचं आहे. तुमच्यासाठी कदाचित असं आहे की जॉब सर्व्हायवलच्या गोष्टी माझ्या आई वडिलांनी टेक केअर केलेल्या आहे, मागच्या पिढीने केलेलं आहे, आणि आता मला एन्जॉय करायसाठी पाहिजे. मे बी म्हणतोय मी, प्रत्येकाचं असेल असं नाहीये. दिस इज व्हॉट आय शिफ्ट. पण मग हे तरी क्लिअर आहे का, हे तरी कसं करणार. पैसा काय एन्जॉय करायची लाईफ म्हणून पाहिजे, आणि मग एन्जॉय करायसाठी पैसा पाहिजेच ना. ते सगळ्यासाठी काय जे असेल ते पर्पज क्लिअरिटी ठेवून करा ना. मला असं वाटतं की वेन यू सिरियसली से पर्पज, आय डू थिंक की तुमच्याकडे जर ती क्लॅरिटी असेल तर ती क्लॅरिटी तुम्हाला लवकरात लवकर कुठेतरी अचीव्ह करायला हेल्प करते.